मधील पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अनिष्ट टळलं असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं असतं असं जाधवांनी म्हटलंय। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलंय। तर मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी आता भास्कर जाधवांचं मोठं वक्तव्य समोर येत आहे। पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं असतं असं जाधवांनी म्हटलंय। तर ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचं हे वक्तव्य आहे। मालवणमधील पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अनिष्ट टळलं असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलेलं आहे। तर भास्कर जाधव यांनी मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी हे वक्तव्य केलेलं आहे। असं आहे की आता मालवणचा पुतळा दिवसा पडला म्हणून काहीतरी अनिष्ट टळलं। तो पुतळा पडला त्याचं दुःख आहे, तो भ्रष्टाचारानं बरबटलेला सगळा काम आहे हे मी बोललो। पण ते कधी रात्रीचं पडलं असतं ना तर कुठल्या तरी इतर धर्मीयावर ते काम ढकललं गेलं असतं, इतर धर्मीयावर। आत्ता सुद्धा रत्नागिरीमध्ये कोणतरी हिंदू माणूस सापडला, पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं शंका आहे की तो हिंदू नाही, दुसरंच कोणीतरी काहीतरी केलं। त्याचा अर्थ काय?